नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपणासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कापूस पिकासाठी अगोदर आपण बेसल डोस तर टाकलेलाच असतो, परंतु दुसरा खताचा डोस कोणता घ्यावा, यामध्ये कोणकोणत्या खतांचा समावेश करावा जेणेकरून कापूस पिकास याचा फायदा होईल व कापूस पिकाचे उत्पन्न वाढण्यास आपल्यास मदत। मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होते तर शेतकरी संभ्रमामध्ये पडतात की कापूस पिकासाठी दुसरा डोस नेमका कधी द्यावा आणि यामध्ये कोणत्या खतांचा समावेश करावा जेणेकरून कापूस पिकाला याचा फायदा होईल। यामुळे या व्हिडिओमध्ये आपण याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पूर्ण बघा, जेणेकरून आपल्याला या व्हिडिओमधील संपूर्ण माहिती समजेल आणि आपल्या कापूस पिकाला याचा फायदा होईल। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करू। ज्यावेळेस कापूस पिकाची लागवड होते त्यावेळेस बरेचसे शेतकरी बेसल डोस हा कमी प्रमाणात टाकतात। यामुळे कापूस पिकाची वाढ तसेच कापूस पिकाला योग्य फुटवे तसेच पातेधारणा कमी होत असते। यामुळे कापूस पिकासाठी दुसरा खताचा डोस हा योग्य प्रमाणात व योग्य वेळी दिला तर आपल्या कापूस पिकामध्ये याचा चांगला रिझल्ट हा मिळत असतो। यामुळे दुसरा खताचा डोस हा खूप महत्त्वपूर्ण असतो। आपण ही संपूर्ण माहिती कव्हर केली आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, कापूस पिकासाठी दुसरा खताचा डोस हा नेमका कधी घ्यावा याची नेमकी कापूस पिकाची कोणती अवस्था असावी की ज्यावेळेस आपण कापूस पिकासाठी दुसरा खताचा डोस दिला पाहिजे। तर मित्रांनो, कापसाचे पीक दुसऱ्या खताचा डोस देण्याच्या वेळी 60 ते 70 दिवसांचे असायला हवे। ज्यावेळेस कापूस पिकात चांगल्या प्रकारे फुटवा होत असेल आणि कापूस पिकात कुठे कुठे आपल्याला पातेधारणा दिसते, अशा वेळेस कापूस पिकामध्ये दुसरा खताचा डोस द्यावा। तर या डोसमध्ये कोणत्या खतांचा समावेश करावा, तर त्यासाठी आपण सर्वप्रथम नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा समतोल राखण्यासाठी आपण 10-26-26 किंवा 12-32-16 यापैकी एका खताचा वापर करावा आणि त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो आणि त्यासोबत मायक्रोन्यूट्रियन म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्य 10 किलो अशा प्रकारे आपण खताचा डोस घेऊन तो कापसाचे पीक 60 ते 70 दिवसाचे असताना जमिनीत व्यवस्थितरित्या टाकावा। याचा आपल्याला कापूस पिकामध्ये काय फायदा होईल ते पाहू। तर मित्रांनो, 10-26-26 मधील स्फुरद आणि पोटॅश याचे भरपूर प्रमाण असते। यामुळे आपल्या झाडावर लागलेले पाते हे गळत नाही, म्हणजे पाते टिकवून ठेवण्यास, त्यासोबत पात्यांचे फुलामध्ये व फुलांचे बोंडामध्ये रूपांतर होण्यास मदत। त्यामुळे आपल्याला जे लागलेली बोंड असतात या बोंडांची साईज तसेच गुणवत्ता आणि कापसाची प्रत सुधारण्यामध्ये देखील आपल्याला मदत होत असते। यासोबत मॅग्नेशियम सल्फेटच्या वापरामुळे मॅग्नेशियम आणि पोटॅश यांच्या मिश्रणामुळे आपल्या कापूस पिकाचे वजन वाढत असते। यासोबत कापसाला एक प्रकारची चमक येत असते। एकूणच कापूस पिकाची ही गुणवत्ता देखील वाढवण्याचे कार्य करत असते आणि सल्फरमुळे आपल्या कापूस पिकाला दिलेल्या खतांचा अपटेक वाढत असतो। यामुळे पिकाला संपूर्ण अन्नद्रव्यांची ही कमतरता भरून निघत असते व सर्व खतांचा हा समतोल राखला जातो। यामुळे एकूणच पिकाची वाढ तसेच लागणारी फुलं तसेच पाते आणि बोंडांची संख्या यामध्ये वाढ होऊन बोंडांची साईज तसेच त्यांचे वजन वाढण्यासाठी देखील याचा उपयोग होत असतो। त्यासोबत मायक्रोन्यूट्रियनचा वापर केल्यामुळे कापूस पिकामध्ये भरपूर अशी फुलधारणा होते आणि त्यासोबत फुले टिकण्यास देखील मदत होत असते। यामुळे अशा प्रकारे आपण जर बेसल डोस
घेतल्यानंतर दुसरा डोस हा अशा प्रकारे घेतला तर आपल्या कापूस पिकामध्ये नक्कीच याचा फायदा होईल आणि कापसाचे भरघोस असे उत्पन्न आपल्याला घेण्यामध्ये मदत होईल. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या कापूस पिकाला याचा नक्कीच फायदा होईल. यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओस लाईक करण्यास विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.